आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण इथे स्पॉन्ज केक बनवलेला आहे। तुम्हाला नक्की आवडेल। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी अगदी सोपी आहे। एका भांड्यामध्ये आपण दही घेणार आहोत, तूप घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे। सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजेच मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही घालून घेणार आहोत। तो चाळून यामध्ये घालून घ्यायचा आहे। चाळून घातल्यानंतर हे सर्व जे साहित्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे, साधारण अर्धा चमचा टाकल्यानंतर आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेणार आहोत। हे थोडंसं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे आपण इथे पाव कप दुधाचाही वापर करणार आहोत। सर्व साहित्य छान एकत्र करून घेऊयात। आज माझा मुलगा मला मदत करतोय आणि तोवर मी एका डब्याला तूप ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे केकचं बॅटर जे आहे ते आपण घालून घेणार आहोत। सर्व बाजूनी टॅप करून झाल्यानंतर आपण त्यावरती गार्निश करण्यासाठी टूटी फ्रुटी घातलेली आहे। कुकर मी आधीच 10 मिनिटं गरम करायला ठेवलेला होता, त्याची रिंग आणि शिट्टीही काढून घेतलेली आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं हा बेक करायला ठेवायचा आहे। बेक झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता क्लीन अशी सुरी आली पाहिजे आणि आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे। थंड करून घेऊयात। थंड झाल्यानंतर डीमोल्ड करूयात। तुम्ही इथे बघू शकता मस्त परफेक्ट झालेला आहे। अगदी सुंदर असा स्पॉन्ज केक झालेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता मस्त स्पॉन्ज व्हॅनिला केक इथे तयार झालेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।